जी.एच. रायसोनी विद्यापीठ अमरावतीच्या वतीने गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी 6व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी 11 वाजता आयोजित या दीक्षांत समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान शैक्षणिक सुयशाचा सन्मान करण्यात येणार आहे। यासोबतच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी व विशेष अतिथी म्हणून नागपूर स्थित IIMचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य, तसेच जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे आदी उपस्थित राहणार आहे। याशिवाय विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहिल जयस्वाल व परीक्षा नियंत्रक डॉक्टर विनायक गरे उपस्थित राहणार आहे। मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत अशी माहिती जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली। या दीक्षांत समारंभात विविध अभ्यासक्रमात यशस्वी झालेल्या एकूण 1522 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। यासोबतच विद्याशाखानिहाय सुयशाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। विविध परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादित करणाऱ्या 58 प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना 36 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके तसेच इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल। या पत्रकार परिषदेत जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांच्यासमवेत कुलसचिव डॉक्टर स्नेहिल जयस्वाल, परीक्षा नियंत्रक डॉक्टर विनायक गरे आदी उपस्थित होते। 6वा दीक्षांत समारंभ आयोजन ते प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या पदवी, पदके आदी बाबींना घेऊन जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांनी विस्तृतपणे माहिती देताना प्रसारमाध्यम प्रतिनिधीसोबत संवाद साधताना सांगितलं की आपणास सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की जी.एच. रायसोनी विद्यापीठ जे आपल्या विदर्भातलं एकमेव विद्यापीठ जे खाजगी आहे, या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या 12 जानेवारी रोजी साजरा होणार आहे। हा विद्यापीठाचा 6वा दीक्षांत समारंभ राहील। यात एकूण 1522 विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। विद्यापीठाने PhD ज्याला आपण आचार्य पदवी म्हणतो, त्याचा देखील एक महत्त्वाचा टप्पा हा पूर्ण केला आहे आणि या दीक्षांत समारंभामध्ये 42 विद्यार्थ्यांनी PhD चा प्रबंध सादर करून पदवी मिळवण्याचा प्रयत्न ते करणार आहे। आपले जी आचार्य पदवी आहे ही जास्तीत जास्त समाजभिमुख आणि धोरणाकारांना एक धोरणाकार म्हणून त्यांना जी काही चौकट आखायची असते, त्या दृष्टीने देखील हे संशोधन महत्त्वपूर्ण कसं होईल या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे। आणि या आचार्य पदवीमध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील 32 विद्यार्थ्यांना PhD मिळणार आहे। स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याचे 3 आणि स्कूल ऑफ सायन्सेसचे 6 विद्यार्थी अशा विविध संशोधकांना PhD पदवी प्राप्त होणार आहे। मी आपणास नम्र विनंती करू इच्छितो की या 6व्या दीक्षांत समारंभाला आपण सर्व उपस्थित राहावे, आपले प्रतिनिधी आपण जरूर पाठवावे, जेणेकरून आपल्या विद्यापीठाची माहिती, आपल्या विद्यापीठात होत असलेलं संशोधन, आपल्या विद्यापीठात राबवलेले विविध उपक्रम, विविध अभ्यासक्रम याची माहिती देखील आपल्या विद्यार्थ्यांना, तरुण विद्यार्थ्यांना होईल आणि त्याचा लाभ हे ते घेऊ शकतील। विद्यापीठाने अनेक उपक्रम राबवले आहेत आणि सोशल इंटर्नशिप सारखे कार्यक्रम राबवून समाजापर्यंत आपला विद्यार्थी कसा पोहोचू शकेल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। या आपल्या दीक्षांत समारंभासाठी
समारोहाचं अध्यक्षस्थान रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुनीलजी रायसोनी भूषवणार आहेत. तर IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री आणि लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य हे दोन विभूती आपल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत आणि या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा लाभ आपल्या श्रोत्यांना मिळावा असा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.